हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आम्ही चाललोय फिरायला. अजून वैभव दिनू उठले नाहीये. वैभव उठलाय पण त्याचं टीव्ही बघतोय आताशी. अजून बघूया कधी कधी तयारी होते आमची सगळी. आता हाय फ्रेंड, मी सांगितल्याप्रमाणे आता आम्ही लोक निघालो आहे. तुझी ठीकठाक दिसते ना मी. मला तसं वाटतं मी ठीकठाक दिसते. काय बोलायचं होतं. आता निघालो आहे आम्ही लोक घरातून. सगळे बाहेर गेले. मी फक्त थोडंसं फोटो बनवायचं होतं म्हणून घरात सगळं काम पण झालं आहे माझ्या घरातलं. आणि आम्ही लोकांनी तिथे खायसाठी स्पेशल चिकन बनवलं वैभव. कारण वैभवला मोस्ट ऑफ बाहेरचं नॉनव्हेज जास्त आवडत नाही खायला, तर त्याने घरातच चिकन बनवून घेतलं. आता आम्ही निघालो. दाखवलं तुम्हाला प्रवासामध्ये मी कसं चाललं आहे, कुठे चाललो आहे. हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही लोक निघालो होतो धारावी माऊलीला. धारावी माऊलीला जायसाठी आम्हाला गोराईवरून बोट करायची होती. मग गोराईवरून आम्ही बोट, आमची स्कूटी तशी होती आमच्यासोबत, पण आम्ही तिथून बोटीतून गेलो. कारण की आम्हाला जर बोटीने नाही जायचं असलं असतं तर आम्हाला खूप लांब पडलं असतं. नीरा भाईंदर रोड मारून जावं लागलं असतं. आणि दिनू असल्यामुळे एवढा लांबचा प्रवास करायला जरा आता भीतीच वाटते, कारण की तो गाडीवरती खूप मस्ती करतो. त्यामुळे जरा भीतीच वाटते गाडीवरती प्रवास करायचा म्हटलं तर. आता तिथून निघालो आम्ही लोक. रस्त्यावरती मस्त, एवढं मस्त वातावरण आहे. मला ॲक्च्युली काय माहिती का, पावसाळ्यामध्ये आहे ना अशी डोंगरसारखी ठिकाणं, झाडं झुडपावली ठिकाणं, पाणी बघायला एवढं छान वाटतं. धरण वगैरे खूप छान वाटत होतं. त्यामध्येच वैभव मला पण उठवत होता की मेन पॉईंट नोट कर ना, तू सगळंच नुसतं का रेकॉर्ड करत बसली आहेस. आणि आमच्यासोबत अजून पण होते भावना, जी माझी चहेती, माझी फ्रेंड पण म्हणू शकता, माझी बहीण पण बोलू शकता, पण ॲक्च्युली ती माझी नणद लागते. तर ती पण होती. ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत होती. तर ते लोक पण आले होते आमच्या संगती, कारण त्यांना पण जरा फिरायचं होतं. आम्ही लोक कुठे कुठे फिरतो, त्यांना एन्जॉयमेंट घ्यायची होती आमच्यासोबत, म्हणून ते लोक पण आले होते. तर ते पण सोबत होते. बोलले चला पुढे बघूया. आणि हा स्टॅच्यू किती मस्त स्टॅच्यू आहे बघा ना. खूप छान वाटत होतं मला हा स्टॅच्यू बघताना. असे ॲक्च्युली मनोरीला खूप सारे काही ना काही कुठे ना कुठे एक फिशचे, असे कोळींबाईचे वगैरे असे खूप स्टॅच्यू वगैरे. छान वाटतं, खूप छान वाटतं. पुढे आलो आम्ही लोक. तो रस्ता पुढे पुढे बघत बघत आलो. शेवटी आम्ही पोचलो धारावी माऊलीला. हां चला चलो. हाय गाईज, आम्ही आलो धारावी माऊलीला. ते खूप छान वाटतं आल्यावरती. इथून आतमध्ये आल्यावरती खूप मस्त मस्त नैसर्गिक. आता बांधलीत ना ही. मला आठवतंय तिथपर्यंत लोक मच्छा वगैरे सुकत लावायची ना. माझ्या लय मागे लागले करायचं होतंच माझ्याकडे यायचं होतंच. फ्रेंड गर्लफ्रेंड वगैरे. हां, इकडे राहायची बोलतो गर्लफ्रेंड. बघ डिनू, बघितलं म्हणे आता. म्हणजे काय
म्हणजे आता तुला दुसरी मम्मी आणेल तो, मग काय करशील? मम्मी सांगते जाईल. मागचं पण नाही ना. आता तर पहिला मम्मीचा दूर करते तिथं. मग तू माझ्या डॅडीनी लग्न केलं दुसरं तर तू माझ्यासोबतच राहशील ना? डॅडी बरोबर नाही राहणार ना? ही गर्लफ्रेंडला एवढं सतावून टाकते ना, एवढं सतावून टाकेल ना, की ती घर सोडून निघून जाईल. कुणाच्या गर्लफ्रेंडला? डॅडीच्या? एवढं सतवेल ना, पण आम्ही तुझ्या गर्लफ्रेंड सारखी बोलणारच नाही ना. पण मी तिला खूप सतेल. मग ती घर सोडून निघून जाईल. है ना? एवढं सतवेल ना, एवढं सतवेल ना, की त्याची जिंदगी भरायची आहे माझ्याकडे. नाही येत, तिथं घेऊनच चाललं. बानगोले, यांना बानगोले का बोलतात वैभव? ते गोल गोल दिसतात म्हणून थोडे थोडेसे. केवढंच आहे बघ, हे बघ. बानगोले. Guys, आपण पोहोचलोय फायनली. होता की लोकांना समजायला की इथे गोष्ट आहे म्हणून, आणि मंदिर खूप लांब आहे तिथे. तर त्यातमध्येच आमचं काय वार्ता झालेली तुम्ही बघत होता. डिनू शूज काढायचे असतात इथे. ये तू, ये खालती ये. मंदिरात आलो होतो वरती आम्ही लोक. ॲक्च्युली आता पहिल्यापेक्षा मंदिरामध्ये खूप डेव्हलपमेंट झाली होती. आधी या सीड्या वगैरे नव्हत्या, असे दगडाच्या शिड्या वगैरे होत्या. तर आता या शिड्या वगैरे पण बनल्या होत्या, मस्त झालं होतं. आम्ही लोकांनी खालून ओटीची थाळी बोलतात ना, ती घेतली होती. आणि डिनूने तिथे पण चालू केलं त्याचे काय ना काय खायला घ्यायचं खरीदारी. ते सगळं घेऊन आम्ही लोक मग आलो वरती आल्यावरती आम्हाला वाटलं मंदिर रेडी झालं असेल तर मला जरा शूट वगैरे करायला भेटेल इथे मंदिराच्या इथे वगैरे. पण नाही, मंदिर खूप अपूर्ण होतं. त्याचं काम भरपूर म्हणजे भरपूरचं काम होतं बाकी. आणि त्या लोकांनी हे खूप छान गार्डन बनवलं होतं. ॲक्च्युली त्याचं पण पुढे मी रेकॉर्ड केलं, मी तुम्हाला दाखवेल. खूप छान गार्डन बनवलं होतं त्यांनी. आणि हे सगळं असं अपूर्ण होतं. मला असं वाटतं पुढे जेव्हा मंदिर रेडी होईल त्याच्यानंतर आतमध्ये शूट करायला परमिशन नसणार बहुतेक. कारण की जेव्हा मी शूट करत आतमध्ये येत होती ना, तेव्हा मला तिकडे जे बसलेले होते त्यांनी मला सांगितलं की आतमध्ये नाही अलाउ करायत कॅमेरा, देवीच्या इथे नका करू, असं मला त्यांनी म्हटलं होतं. पण ते जेव्हा तिथून साईडला झाले तेव्हा मी तिथे शूट केलं. पण ते जे भट बसले होते त्यांनी पण मला बोललं की इथे नका असं शूट करू. मग मी ते तिथेच थांबवलं, बंद केलं तिथेच. आणि मग मी माझं पुढचं शूट करायला सुरुवात केली. आम्ही पुढे आलो आणि मंदिराच्या इथे मला असं वाटलं की इथे आता म्हणजे सध्या काय काम झालेलं नाही आहे, तर इथे शूट करायला पण नाही भेटत होतं. मला व्यवस्थित वाटत पण नव्हतं की ते लोक मला सारखे बघत होते म्हणून. तर मी तिथे जास्त शूट नाही केलं. आणि मग तिथून आम्ही निघालो, पुढे आलो आम्ही लोक. आमचं दर्शन झालं होतं. आणि पुढे बघा आम्हाला काय बघायला भेटलं ते. हॅलो गाईज, आम्ही मंदिरात जाऊन आलो. आता आम्ही जाणार आहे आमचा एन्जॉयमेंट करण्यासाठी. आणि डोंगर फोडून नाही रे, दगड फोडून बनवलेले आहेत. आता आम्ही पुढे जाणार आमचा एन्जॉयमेंट करण्यासाठी. डिनू बघ ना, आता आम्ही मंदिरात दर्शन घेतलं आहे. काहीतरी बावडी आहे वाटतो. साप बघ, साप कुठे? असा भावडी साप आहे कुठे? काय फिश? बावडीन साप आहे, साप. काय यो कशाला? ही मला कुत्रीच लाड करतोय रे, त्याला खायचंय रे काहीतरी. थांब मला. कुठे साप दिख रे? हे काय समोर दिसत नाही काय घासामध्ये? तो बस श्वास घेतोय. गेला आता तो, जाईल आतमध्ये. एवढंच ना फक्त. आता खूप छान वाटतंय रे इथे तर. गाणं बघ ना कशी आहे.
साप चालले हा बघ. ए बाई, साप बघ, साप बघ. हा बघ. ए घेशील ना त्याच्यावरती. पळतोय रे बिचारा. किती होतं? मग काय नकलीचा होता तो, जात होता, दिसत नव्हता का तुला? पुढे पण मला हा व्हिडिओ कंटिन्यू ठेवायचा होता, पण ॲक्च्युली काय माहिती काय झालं, इकडच्या खाऱ्या पाण्यामुळे इकडच्या वाऱ्यामुळे माझा कॅमेरा पूर्ण ब्लर होत होता आणि समोरचं काहीच व्यवस्थित दिसत नाही होतं, म्हणून मला हा व्हिडिओ इथे स्टॉप करावा लागत होता. तर पुढे पण माझे असेच खूप छान छान व्हिडिओज मी टाकणार आहेत, तर ते बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओजला पण लाईक करा. यार मला समजत नाही, माझे व्ह्यूज एवढे चांगले जातात पण माझ्या व्हिडिओला लाईक का येत नाही, तर प्लीज लाईक पण करा आणि शेअर पण करा. आणि तुम्हाला जर हे सगळे लोकेशन फिरायचं असेल तर तुम्ही कमेंटवरती मला विचारू शकता की तुम्ही कुठे फिरतायत ते, मी तुम्हाला नक्कीच सांगेन. थँक्यू, बाय.